Good morning, friends. Welcome to all my viewers. Today we are going to learn 1.4 this lesson. Be smart, smart बना, smart व्हा. ढोर मेहनतीपेक्षा स्मार्ट वर्क नेहमीच आपल्याला यशाकडे घेऊन जातं. मग स्मार्ट वर्क कसं करायचं, कशा पद्धतीने आपले गोल सेट करायचे, ऑल दिस थिंग्स आर डिस्कस्ड इन दिस लेसन फॉर अस. सो ऑन पेज नंबर 21, be smart, warming up. There is a pie chart. What is the pie chart? It is career factors. आपण म्हणतो ना, करिअर करण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये काही स्किल्स असावे लागतात. काय स्किल्स करिअरसाठी करिअरचे फॅक्टर आपल्याला कसे आपल्यात असले पाहिजे हे इथं आहेत बघा. स्किल्स, आपल्यामध्ये स्किल पाहिजे. ज्या गोष्टीत आपल्याला करिअर करायचं आहे, ज्या क्षेत्रात आपल्याला पुढे जायचं आहे, त्या क्षेत्राचं नॉलेज पाहिजे, स्किल पाहिजे. आपलं इंटरेस्ट, त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट पाहिजे. ॲबिलिटीज, ती गोष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये ॲबिलिटी पाहिजे. पर्सनॅलिटी ट्रेट्स, आपल्यामध्ये पर्सनॅलिटी, आपली स्वतःचं एक व्यक्तिमत्व त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तत्पर पाहिजे. डिमांड, आणि जे आपण करणार आहोत, जे आपण प्रोड्यूस करणार आहोत, ज्या आपल्या स्किलमधून प्रोडक्शन बाहेर पडणार आहे, त्याला डिमांड पण पाहिजे. फायनान्शियल गेन्स, आणि वित्तीय आर्थिक सुद्धा पाठबळ आपल्याला असायला पाहिजे. फॅमिली प्रोफेशन्स, आणि त्या क्षेत्रात जे आपण क्षेत्र करतो आहोत, ज्या क्षेत्रात आपण करिअर करणार आहोत, त्या करिअर करण्याचं आपल्याला आपल्या पाठीमागे फॅमिलीचा सपोर्ट आणि फॅमिली प्रोफेशन पाहिजे. फॅमिलीचा त्याला आधार पाहिजे. फॅमिलीमध्ये तसा प्रोफेशन करण्याची एक परंपरा असायला हवी. फ्युचर प्रॉस्पेक्ट्स, आणि जे आपण ज्या क्षेत्रात करिअर करणार आहोत त्या करिअरला फ्युचर प्रॉस्पेक्ट्स कसे असणार आहे, म्हणजे भविष्यामध्ये त्याची डिमांड कशी, त्याची संभाव्यता वाढीव कशी असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला या लेसनमध्ये लर्न करायचं. ओके, आय एम गोइंग टू स्टार्ट अँड रीड फर्स्ट. बी स्मार्ट बना, स्मार्ट वर्कर बना. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिममध्ये, कुठल्याही जिममध्ये चॅम्पियन म्हणजे विजेते तयार होत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स कसे बनतात की ज्या चॅम्पियन्स बनणाऱ्यांच्या आतमध्येच काहीतरी विशेष असे गुण असतात, आतमध्येच काहीतरी पर्सनॅलिटी त्यांची दडलेली असते, त्यातूनच ते चॅम्पियन बनतात. काय असतं ते? अ डिझायर, त्यांच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. अ ड्रीम, स्वप्न, मोठमोठे स्वप्न पाहण्याची वृत्ती पाहिजे. हा व्हिजन, आणि भविष्यामध्ये पाहण्याची दूरदृष्टी पाहिजे. व्हिजन पाहिजे, दृष्टी पाहिजे. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्याजवळ चॅम्पियन्स जे बनतात त्यांच्याजवळ काय असतं, काय पाहिजे? स्किल अँड द विल, प्रबळ इच्छाशक्ती आणि स्किल पण पाहिजे. नुसती इच्छा असून चालत नाही, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याजवळ स्किल पण असायला पाहिजेत. ती गोष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये कौशल्य असली पाहिजे. म्हणून म्हणतात स्किल आणि विल पॉवर. व्हेअर देर इज विल देर इज वे, असं म्हटलं जातं. तसं म्हणून आपल्यामध्ये विल पॉवर पाहिजे, आणि ती विल पॉवर असून चालत नाही, तर ती करण्यासाठी आपल्याजवळ स्किल पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल, आणि त्यातल्या त्यात स्किलपेक्षाही तुमच्यामध्ये विल पॉवर अधिक असली पाहिजे. हो, एखादी गोष्ट बनवण्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला बनवता येतेच, आपल्यात ती गोष्ट तयार करण्याचं स्किल आहे, पण ती गोष्ट तयार करण्याची आपल्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती नसली, डिझायर नसली, विल पॉवर नसली, तर त्या स्किलचा उपयोग होत नाही.
सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. अशाच पद्धतीने सेम मॅनर सक्सेसफुल पीपल, सक्सेसफुल प्रोफेशनल्स म्हणजे जे काही यशस्वी झालेले काही व्यावसायिक आहेत ते अशाच पद्धतीने अशाच मॅनरने प्रगती करतात. थ्राईव्ह दे प्रॉस्पर इन दिस वे. अशाच पद्धतीने ते त्यांचा व्यवसाय भरभराटीला आणतात, प्रगती करतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपणा सर्वांकडे नॅचरल टॅलेंट्स आहेत, म्हणजेच नैसर्गिक देण आहे. नैसर्गिक बुद्धिमत्तेची प्रत्येकाला परमेश्वराने देण दिलेली आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स इफ वी यूज दॅट टॅलेंट. आणि आपण त्याच नैसर्गिक देवाने दिलेल्या कौशल्याच्या बुद्धीचा जर आपण वापर केला, वी कॅन इझिली टू सेट अवर गोल इन लाईफ. आपलं एखादं ध्येय सेट करण्यासाठी आपण तीच बुद्धिमत्ता जर वापरली तर इफ यूज दॅट टॅलेंट, तेच टॅलेंट आपण वापरलं टू सेट अवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपल्याला सहजतेने आपल्या जीवनामध्ये यश संपादन करता येऊ शकतं. देवाने दिलेलं नॅचरल टॅलेंट आपल्या प्रत्येकात आहे आणि तेच नॅचरल टॅलेंटचा जर आपण व्यवस्थितपणे वापर केला तर आपण नक्कीच प्रगती करू आणि आपला व्यवसाय भरभराटीला आणू शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. आपण आपले ध्येय साध्य करू शकत नाही, मिळवू शकत नाही. इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जर आपण ते संपादन करण्यासाठी कुठली कृती केली नाही तर. नुसतं स्वप्न बघून चालत नाही, नुसतं विल पॉवर असून चालत नाही, तर ती गोष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला ॲक्शन करावी लागते, कृती करावी लागते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. नुसतं बोलून चालत नाही, तर तशा पद्धतीने चाले म्हणजे कृती करतो जो, त्याची पाऊले वंदावीत. म्हणजे ॲक्शन इज मोर इम्पॉर्टंट. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी 2 अति मौल्यवान गोष्टी असतात. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, वास्तवतेचं भान. सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, अस्सलतेचं, वास्तवतेचं भान आपल्याला असावं लागतं. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि ज्या मार्गाने आपण आपलं करिअर करण्यास सुरुवात करणार आहोत तो पाथ प्रकाशमान झाला पाहिजे. ज्या रस्त्याने आपण पहिलं पाऊल टाकून पुढे आपलं प्रगती साध्य करणार आहोत ते स्टेपिंग स्टोन आपलं कसं पाहिजे, टू इल्युमिनेट, प्रकाशमान असलं पाहिजे द पाथ, तो मार्ग त्याने प्रकाशित केला पाहिजे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. एखाद्याने त्याच्या जीवनामध्ये ध्येय एखादं निश्चित केलं असेल तर ते पुट वन ऑफ द हेल्म ऑफ लाईफ. एखाद्याचं जीवन, आपलं जीवन ते आपलं ध्येय नियंत्रित करतं. प्रत्येक सवयीवरती, वाईट सवयीवरती नियंत्रण येतं आणि आपण आपल्या चांगल्या सवयी अंगीकारून आपला प्रवास करण्यासाठी सुरुवात करतो. परस्युइंग देम एक्नॉलॉजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि आपण ठरवलेलं, आपलं निश्चित केलेलं ध्येय आपल्याला पाठलाग करायला लावतं. कशाचा पाठलाग? बेटर फ्युचर, चांगल्या भविष्याचा पाठलाग आपण करायला सुरुवात करतो. म्हणूनच आपण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखादं ध्येय हे निश्चित केलं पाहिजे. ज्याला ध्येयच नाही त्याची अवस्था त्याच जहाजासारखी होईल की ज्या जहाजावर होकायंत्र नाही. ते समुद्रामध्ये दिशाहीन कुठेही भरकटत असतं. तसंच आपलंही जीवन कुठेही भरकटत जाईल जर आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय निश्चित केलं नाही तर. दे हेल्प टू स्टीर. आपल्याला आपलं ते ध्येय निश्चित केलं तर त्या व्यक्तींना, ज्या व्यक्तींचं ध्येय निश्चित असतं त्यांचं जीवन असं शोधाशोध घेतं, ढवळून काढतं, वेगळ्या चॅनलचा शोध घेतं. अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. फक्त नशिबाने जशा आपल्या आयुष्यात गोष्टी घडत जातील तसं राहावं
असा विचार करण्याची वृत्ती आपल्यातून नाहीशी होते की ज्याच्या जीवनामध्ये ध्येय निश्चिती होते. नाही तर लोक फक्त जसं घडतं तसं घडू देतात आणि नशिबाला दोष देतात. नशिबाने मिळालं असं म्हणतात. ते त्यांचं ध्येय त्यांचं कधी निश्चित नसतं. पण ज्यांचं ध्येय निश्चित असतं ते एकाएकी सहजासहजी अशा गोष्टी, वाईट गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध घडू देत नाहीत. दे डोंट लेट टू हॅपन थिंग्स. म्हणून सेटिंग गोल्स मे अपियर इझी. ध्येय निश्चित करणं हे एकदम सोपं भासतं, सोपं वाटतं. बट फॉर सम, पण काहींसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण ध्येय निश्चित करणं सुद्धा एक आव्हानात्मक गोष्ट आहे, क्वाईट चॅलेंजिंग. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. फिअर ऑफ फेल्युअर, फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे आपल्याला अपयश येईल, आपण हरून जाऊ याची भीतीच बहुतेकांना त्यांचं ध्येय निश्चित करण्यापासून वंचित ठेवतात. ॲब्सेन्स, आणि त्यांच्यामध्ये त्या ध्येय हे ॲब्सेन्स असतात, त्यांच्याकडे गोल्सचे ॲब्सेन्स असतात, त्यांचे ध्येय निश्चित नसतात. आफ्टर ऑल, एकंदरीत वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड. एकंदरीत एखाद्याला त्याच्या जीवनामध्ये ठरवावं लागतं आपल्याला अंतिमता आपल्याला काय साध्य करायचं आहे, काय मिळवायचं आहे. टू अकम्प्लिश गोल्स. आणि असे ध्येय परिपूर्ण, अकम्प्लिश मिळवण्यासाठी, परिपूर्ण करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, रिकमेंडेड 5 स्टेप अप्रोच, 5 मूलभूत गोष्टी त्यांच्याजवळ त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याजवळ करण्यासाठी पाहिजे असतात. त्याच्यासाठी खाली देर इज अ रेड बोल्ड टाइप लाइन्स इन पेज नंबर 22. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग. स्मार्ट गोल, एक स्मार्ट ध्येय त्याच्याकडे असतं, ही एक पद्धत असते. मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग, एक वैचारिक एक पद्धत असते. दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. त्याच वैचारिक पद्धतीवर लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक. स्मार्टचा एस स्टँड फॉर स्पेसिफिक, एम स्टँड फॉर मेजरेबल, ए स्टँड फॉर अचिवेबल, आर स्टँड फॉर रिअलिस्टिक अँड टी स्टँड फॉर टाइम बॉन्ड. विशिष्ट ध्येय, स्पेसिफिक ठराविक, मेजरेबल आपलं ध्येय हे काउंटेबल असलं पाहिजे, आपल्याला त्याचं मोजमाप घेता आलं पाहिजे. अचिवेबल, आपलं ठरवलं ध्येय हे अचिवेबल पाहिजे, रिअलिस्टिक पाहिजे, वास्तव पाहिजे. अँड टाइम बॉन्ड, आणि त्याला एक कालावधी आपल्याजवळ निश्चित ठरवून दिलेला पाहिजे. रिअलिस्टिक पाहिजे. आपण जर म्हटलं मी हवेत उडेल, हे रिअलिस्टिक नाही, असं ध्येय आपण साध्य करू शकत नाही. म्हणून आपलं ध्येय रिअलिस्टिक पाहिजे. ओके, रिमेनिंग पार्ट विल सी टुमॉरो. ओके, आय थिंक you should have understood what I have told you. ओके, गुड बाय. बघा, पेन्सिल, ज्या ज्या गोष्टी पेन्सिल हातात ठेवा, ज्या ज्या गोष्टी मी वाईल टीचिंग आय टोल्ड यू मी सांगितल्या, यू शूड अंडरलाईन दोज थिंग्स अँड राईट देअर मीनिंग्स इन युअर मदर टंग alongside the word. Okay, bye.